हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धुवाधार पाऊस झाला आणि या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते। जिल्ह्यातील पेनगंगा, कयाधू आणि पूर्णा हे तिन्ही नद्या ज्या आहेत ते तुडुंब भरत वाहत होत्या। त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यामुळेच शेतकऱ्यांजवळ जे आहे ते काही शिल्लक राहिलं नाही। शेतकऱ्यांजवळ जे आहे ते कशाबशी काही रक्कम त्यांची बँकेमध्ये शिल्लक होती तीही शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काची रक्कम काढता येत नाही। त्याचं कारण असं आहे की मी आता हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्हरांड्यामध्ये आहे। इथे काही शेतकरी जमले आहेत। बँकेने यांना कुठलीही सूचना जे आहे ते त्याच्या खात्याला जे आहे ते होल्ड लावलेले आहेत। होल्ड लावलेले माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। नेमकी काय मागणी होती तुमची? तुम्ही बँक मॅनेजरकडे गेलता, त्यांनी काय सांगितलं आणि तुमची नेमकी समस्या काय आता? सर, आमची समस्या, आम्हाला पैसे पाहिजे होते। मॅडमचं म्हणणं आहे की तुमच्या खात्याला होल्ड लावलेला आहे, तुम्ही औरंगाबादमधून तुम्ही पैसा देऊ शकत नाही। होल्ड लावला म्हणजे काय केलं? म्हणजे खाते बंद केलेलं आहे। बरं, कशाची रक्कम, तुमचे कशाचे पैसे होते? पैसे सोयाबीनचे आहे सर। नाफेड मधलं सोयाबीन दिलं तर मी 24 सालचं 2024चे पैसे। हो बरं, तर 4 महिने झाले मी चक्र मारागलो तर ते काय खातं होल्ड काढलं नाही। आता घरी शेताची परिस्थिती काय आहे? शेताची परिस्थिती लई गंभीर आहे सर। शेतात काहीच राहिलं नाही, सोयाबीन तर गेलेलं आहे सर। हो, काय शिल्लक आहे शेतकऱ्यांकडे? शेतकऱ्याला काय शिल्लक राहणार आता? एक 2 पोतं व्हावं लागलं सर, तर सडले गेलेलं सोयाबीन। मग आता हे 2024चे पैसे शिल्लक होते? हो, शिल्लक होते। आता शेतीसाठी कापणीसाठी काढायचे होते तर देत ना मॅडम, होल्ड केलेले म्हणे। काय मागणी करणार तुम्ही यांच्या वरिष्ठांकडे, सरकारकडे? आता काय मागणी? आता पैशाची मागणी चालू होती सर आमची, कर्जमाफी। 2024चे जे यांनी नाफेडला सोयाबीन विकलं होतं त्या सोयाबीनचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले, मात्र बँक खात्याला होल्ड लावल्यानं ते पैसे या शेतकऱ्यांना काढता येत नाही। तर तुमची काय समस्या आहे? माझी समस्या हीच आहे सर की माझ्या पण खात्याला याने होल्ड लावलेला आहे आणि मी गेले 3 महिने झाले बँकमध्ये यायलो। माझे वडील दवाखान्यामध्ये होते सर। मी दुसऱ्याकडून पैसे घेतलेले होते उसने की बुवा तुला 1 महिन्यामध्ये मी देतो, की या सरांनी सांगितलं होतं की तुम्ही चालू होऊन जाईल तुमचं अकाउंट, तुम्ही एक अर्ज लिहून द्या। मी अर्ज पण लिहून दिलेला आहे, पण काहीही नाही। अर्ज लिहून दिल्याच्या नंतर त्यांनी म्हणे ते अर्ज लिहून दिला तरी वरून तुमचं काय खातं चालू होईना, वरून बंद झालेलं आहे, याच्यामध्ये आमचा काही रूल नाही आहे म्हणे। असे गेले 3 महिने झाले आणि शेतीमध्ये पण सर पैसे लागत आहेत। बरं, काय शेतामध्ये परिस्थिती आता? परिस्थिती तर फार गंभीर आहे सर। काय होतं शेतामध्ये पीक? शेतामध्ये सोयाबीन होतं सर, तर आज मी सोयाबीन काढलं। 1 एकरीमध्ये 2 पोते सोयाबीन झाले आणि ते पण फुकट भावामध्ये दिल्यासारखं दिलं सर। अहो, एवढी बेकार परिस्थिती। काय शेतकऱ्याकडे शिल्लक आता? शिल्लक काय आहे सर? सोयाबीन होतं हे पण पाण्यामुळे, पावसामुळे खराब झालेलं आहे। दुसरं तर काही नाही आहे शेतामध्ये। आता हे शिल्लक या बँकेकडून काही मदत तर दूरच राहिली, पण माझे पैसे पण मला भेटत ना सर। तरी पण मी मॅनेजरला 3 वेळेस सांगितलं, कंप्लेंट पण केलेली। म्हटलं माझे वडील दवाखान्यामध्ये, ते आज मॅनेजर नाही आले बँकमध्ये, नाही तर तुम्हाला पण त्यांच्या समोर नेला असतं मी। तुमचे कशाचे पैसे होते आलेले? ते मी सोयाबीन विकलं होतं सर नाफेडमध्ये 2024 मध्ये। खरं तर या शेतकऱ्यांनी 2024चं जे आहे ते सोयाबीन नाफेडला विकलं होतं आणि त्या नाफेडचे पैसे या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जमा झाले। मात्र याच महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे आहे ते खात्याला होल्ड लावले, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे हक्काचे जे आहेत ते त्यांना मिळत नाहीत। नेमक्या काय अडचणी आहेत? 2-3 महिन्यापूर्वी माझे वडील वारले होते, तर त्यांच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये होते आणि 3 लाख रुपये असं म्हणजे पीक कर्ज होतं। तर त्याचं म्हणणं आलं की बुवा न विचारता त्याने अकाउंट लॉक करून टाकलं, की बोललो इथं आलो तर म्हणे अकाउंट लॉक केलं असं वगैरे वगैरे। म्हणे तुम्ही एक तर 3 लाख रुपये भरा, नाही तर तुमचे 5 लाख रुपये जातील म्हणे। तर आम्ही आता 1-2 दिवसापूर्वी ते पैसे भरून टाकले। नोटीस वगैरे काय दिली ती का? नोटीस नव्हती, डायरेक्ट होल्ड लावून टाकला का? होल्ड लावून टाकला अकाउंटला। खरं तर या शेतकऱ्यांना, या खातेदारांना कुठलीही पूर्व सूचना न देता यांच्या खात्याला होल्ड लावलेले आहेत आणि यांचे वडील वारले आहेत। ते सांगतायत की माझा बाकी काही पैसे लागत होते पण त्या बँकेने मला पैसे दिले नाहीत। पीक कर्ज काय, कुठलं कर्ज होतं तुमच्याकडे? पीक कर्ज होतं सर। कधी उचललं होतं? ते 24 होतं सर। बरं, 2024 साल। म्हणजे पीक कर्ज असल्यामुळे त्यांनी होल्ड लावले? होल्ड लावलं। एकीकडे शेतकरी जे आहेत ते ओल्या दुष्काळामध्ये होरपतोय, तर दुसरीकडे बँका जे आहेत ते शेतकऱ्यांना अडचणीत आणतायत। शेतकऱ्यांना संकटात असताना बँका जे आहेत ते शेतकऱ्यांना कुठलं टोकाचं पाऊल उचलण्यासाठी ही जबाबदार आहेत की काय, असाही आता संशय बँकेच्या या सर्व अधिकाऱ्यांशी फेऱ्यात अडकलेला आहे। खरं तर या सर्व बँकर्सनी जे आहेत ते या शेतकऱ्यांना आत्ताच्या काळामध्ये त्यांचे होल्ड काढून त्यांच्या स्वतःचे पैसे त्यांना द्यावे, हीच एवढीच माफक अपेक्षा या सर्व बँकर्सकडून आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कनेरगाव नाका, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.